नमस्कार मराठी मंडळी। भाजप आमदाराचा संशयास्पद मृत्यू, आमदाराच्या पत्नीचे 3 आमदारांवर गंभीर आरोप। तर याबाबत सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राइब केले नसेल तर लगेच सबस्क्राइब करून घ्या। भाजप आमदाराचा संशयास्पद मृत्यू झाला असून त्यांच्या मृत्यूस परभणीच्या एका विद्यमान आमदारासह अकोला जिल्ह्यातील 2 माजी आमदारांसह राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे नेते जबाबदार असल्याचा गंभीर आरोप केल्याने एकच खळबळ उडाली आहे। तर भाजप आमदाराच्या पत्नीकडून सांगण्यात आले की त्यांची पत्नी आपल्या वैद्यकीय महाविद्यालय संस्थेच्या संदर्भात मृत्यूच्या 2 दिवसांपूर्वी मुंबईच्या धर्मादाय आयुक्त कार्यालयात गेले होते। मात्र तेथून परतल्यानंतर ते भयंकर तणावात दिसत होते। आपल्यासोबत मोठा दगाफटका झाल्याचे त्यांनी सांगितले होते। तर भाजपचे माजी आमदार डॉक्टर जगन्नाथ ढोणे यांचा 27 ऑक्टोबर 2020 रोजी राहत्या घरी संशयास्पद मृत्यू झाला होता। तर चटकन झालेला हा प्रकार संशयास्पद आहे, म्हणून या घटनेची चौकशी CBI मार्फत करावी अशी मागणी डॉक्टर आशालता जगन्नाथ ढोणे यांनी केली आहे। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।